वेदिकाच्या आईवडिलांशी एबीपी माझानं संवाद साधला। काठोडा पारधी तांडा भागातील भीषण स्थिती त्यांनी सांगितलेली आहे। यवतमाळ जिल्ह्यातील काठोडा गावात 12 वर्षाच्या वेदिका चव्हाण या चिमुकलीचा पाणी भरताना बुडून मृत्यू झालेला आहे। या गावामध्ये सरकारची पाणी पुरवठ्याची पाईपलाईन पोहोचलेली आहे, मात्र त्यातून आजवर एक थेंब पाणी सुद्धा या गावातील लोकांना मिळालेलं नाही आणि त्यामुळेच 12 वर्षाच्या चिमुकल्या वेदिकाला जवळच्या अरुणावती नदीवर पाणी भरायला जावं लागत होतं आणि तिचा त्याच ठिकाणी नदीमध्ये पाय घसरला आणि त्यानंतर बुडून तिचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे। आपल्यासोबत वेदिकाचे आई वडील आहेत। अरुणेशजी, काय घटना घडली, त्या दिवशी काय घडलं नेमकं? सर, मी सकाळीच का ते रोज मजुरी करायला चालू गेलो सर। पोरीला मी सांगितलं का पोरी म्हणलं का पाणी गिनी थोडंसं भरून शान ठेव जा म्हणून चालू गेलो सर। मग मी गेलो सर तिकडे, तो मागून नाही का ते पोरी गेली, 2-3 पोऱ्या गेल्या त्यासोबत पाणी घेऊन गेली। नेमकंच पाणी घेऊन गेली, नेमकंच ते डायरेक्टच मेली म्हणून मला फोन आला सकाळी। किती दिवसापासून त्याच नदीतून तुम्ही लोक पाणी भरता आणि वेदिका याच्या पूर्वी पण नदीवर पाणी भरायला जात होती का? तिची रोजची सवय होती का? आणि त्या दिवशी नेमकं काय घडलं? नमकीच नाही सर, ते जात होते सर तसे, म्हणजे पाण्याला जाय सर, आणि तिचं लदीहूनच पाणी भरून आणणार जाय सर आम्ही सर। कमसे कम तरी 2-3 महिने झाले सर ते आपशी बंद होती सर। पाण्याचा किती त्रास आहे? लई त्रास आहे पाण्याची, पुऱ्या गावामध्ये त्रास आहे पाण्याची। पाणीच नाही गावामध्ये। पोरगी गेली शाळेतून आली असं गेली पाण्याला पोरी संग अंगमिंग धू बांध चालली जाऊ शाळेमध्ये, तर घटना झाली पोरीची। रोज किती त्रास सहन करून पाणी सगळ्या महिलांना आणावं लागतं? लई त्रास होतो, लई त्रास आहे होतं। तिथूनच पाणी आणावं लागते, येणं जाणं लई लांब पडते सर तिथून लदीहून सर। आणि आणखीन लई खूपच त्रास आहे सर या गावात नाही सर। पाणी नाही आहे, लाईन नाही, काहीच नाही सर। अगदी तुमच्या पोटची मुलगी आणि अशा पद्धतीने पाणी भरताना तिचा मृत्यू झालेला आहे। फार दुर्दैवी घटना आहे। अधिकाऱ्यांनी आणि शासनाने लक्ष घातलं पाहिजे याकडे। हो सर, घातलं पाहिजे सर, काय ना काहीतरी सर पाहिलं पाहिजे ना आपल्या पोरीचं। असं दुसऱ्याला नाही व्हावं, आणखीन घटना कोणाचं नाही व्हावं। नक्कीच यवतमाळचे जे प्रशासनिक अधिकारी आहेत, महाराष्ट्र शासनाचे जे वरिष्ठ अधिकारी आहेत, त्यांनी या घटनेकडे लक्ष देण्याची आणि या काठोडा गावामध्ये पाण्याची व्यवस्था करण्याची गरज आहे। कॅमेरामॅन अतुल हिरडेसह रजत वसिष्ठ, एबीपी माझा, काठोडा, यवतमाळ। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।